महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात अवैध दारू विरोधात खान पोलिसांनी जोरदार कारवाई करत मोठे यश मिळवले आहे। अकोल्याहून प्रतिनिधी गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनल इंडिया। अकोला शहरातील मलकापूर रेल्वे गेट परिसरात 29 जानेवारी रोजी खान पोलिसांनी नाकाबंदी केली असता 2 मोपेडवरून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 इसमांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 1,84,000 रुपयांची देशी दारू तसेच वापरात असलेले 2 मोपेड जप्त केले। याशिवाय 28 जानेवारी रोजी खान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामचंदूर शिवारात अवैध हातभट्टीवर छापा टाकण्यात आला। या छाप्यात हातभट्टीसाठी लागणारे साहित्य, तयार दारू व इतर साहित्य असा 59,130 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या दोन्ही कारवायांमधून एकूण 2,43,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अवैध दारू विक्री आणि वाहतुकी विरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा खान पोलिसांनी दिला आहे।